नाही. पण मुख्यमंत्र्यांच्या पण त्या लाडक्या बहिणी आहेत. हो ना? ऑन झालं का? मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी. भेटायला येते. मला व्यासपीठावरून एकच आव्हान करायचंय आज. आपल्या युती सरकारने ज्या काही योजना आखलेल्या आहेत आणि ज्या योजनेचं अंमलबजावणी आपल्या इथे करून घेतली जाते, ह्या सर्व व्यासपीठाच्या माध्यमातून करतात. तर या सर्व व्यासपीठासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवूया आपण, हात वरती करून. आणि धन्यवाद. आणि युतीचे जे उमेदवार आहेत, पिंपरी चिंचवड शहरातून आपण आज या सगळ्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आलात. आपल्याला योजनांबद्दल मी 2च मिनिटं बोलणार आहे. मला 1च मिनिटं दिलाय त्यांनी, मी 1 मिनिटं घेतलंय वरून. मला महिला भगिनींना एकच सांगायचंय, तुमचा विचार केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत कोणत्या सरकारने योजना राबवल्या होत्या का? नाही. नव्हत्या ना? नाही. तुमचा विचार केला होता का? नाही. तर आज आणि याही पुढे आपला विचार करण्यासाठी आपल्याला आता लाडक्या बहिणीचे किती पैसे आले? 7,500. किती आले? आवाज नाही येत आहे. 7,500. 1,500 आलेले आहेत. आणि पूर्ण 7,500. 7,500 आपल्याला आपल्या खात्यात कोणत्या सरकारने दिले? बीजेपी आणि युती सरकारने आपल्याला 1,500 आपल्या खात्यात दिले आहेत. भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला 2च वेळा मिळतात ना आपल्याला. तर आपले देवा भाऊ, आपले युतीचे सरकार यांनी आपल्याला वर्षभर दिलं. प्रत्येक महिन्याला किती आहे? 1,500. महिन्याला आपली ओवाळणी आपल्याला आपल्या युतीच्या सरकारनी, म्हणजेच भाजप, राष्ट्रवादी आणि सेना. तर मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी काय केलं पाहिजे आता पुढे? भाजपालाच मत दिलं पाहिजे. भाजपाला मत दिलं पाहिजे. बरोबर ना? आपल्या बहिणींना पण सांगितलं पाहिजे, आपल्या बंधूंना पण